हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज स्कॉलरशिपचा मराठी सुरू करणार आहोत. त्यातला पहिला जो आहे लेसन तो आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न. तर इथे बघा, फर्स्ट एक पहिला उतारा आपण सॉल्व्ह करायला घेऊ. एकदम सोपा आहे. उतारात बघून तुम्हाला फक्त क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. ठीक आहे. निसर्गातील प्रत्येक घटकाला देणे माहिती आहे, घेणे नाही. झाडे, वेली, पाने, फुले, नद्या, पर्वत, डोंगर, पशु, पक्षी, माती, चंद्र, सूर्य, तारे. निसर्गातील असे अनेक घटक आपले जीवन सुखकर व्हावे म्हणून मदतीला असतात. आपल्या निसर्गाला काही देता आले नाही तर देऊ नये, पण त्याच्याकडून काही ओरबाडून घेऊ नये. निसर्ग आपला मित्र आहे, आपण त्यांचे मित्र का बनू नये, असा हा उत्तर आहे. पहिला प्रश्न बघा काय विचारलाय, आपला खरा मित्र कोण. मग आता हे कशावर आहे, उतारा पूर्ण निसर्गावर. सो आन्सर किती येणार आहे, थर्ड ऑप्शन. निसर्गातील प्रत्येक घटकाकडे कोणता मोठा गुण आहे की आपल्याकडील सर्व, बघा इतरांकडून घेण्याचा गुण आहे का नाही, आपल्याकडे राखून ठेवण्याचा का नाही. फोर्थ ऑप्शन बघा, आपल्याकडे सर्व इतरांना देण्याचा, म्हणजे निसर्ग जे काय आपल्याकडे आहे ते दुसऱ्यांना कायम देत असतं. म्हणजे माणसांनाच, माणसं, प्राणी, किड्या मुंगे सगळ्यांना तो काहीतरी देतच असतो निसर्ग. ठीक आहे. सो इथे थर्ड बघा क्वेश्चन, ओरबाडून घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. तो ओरबाडून घेणे म्हणजे दुसऱ्यांकडून हिसकावून घेणे. विनंती करून घेतं का कोणी, ओरबाडून नाही. स्वखुशीने नाही, न विचारता नाही, म्हणजे हिसकावून घेणे म्हणजे ओढून घेणे, दुसऱ्याकडनं जबरदस्तीने ती गोष्ट काढून घेणे. सो ऑप्शन 1. चला लगेच पुढचा उतारा बघूयात. आरसा हा आपला जिवलग मित्र आहे. आपले मनही या मित्रासारखे निर्मळ असायला हवे. आरशावर आपले फार प्रेम असते, कारण आरसा आपल्याला आपली छबी दाखवतो. आरशात न पाहणारा माणूस जगात सापडणे कठीण आहे. आरशाचा उपयोग फक्त आपली छबी पाहण्यासाठीच होतो असे नाही. दुकानांमध्ये मोठे मोठे आरसे लावलेले असतात, गाड्यांमध्ये त्याचा उपयोग होतो, सजावटीसाठी आरशांचा मोठा उपयोग होतो. पूर्वी काही राजे आपले राजवाडे सजवण्यासाठी आरशांचा उपयोग करीत असत. मग आता इथे बघा पहिला प्रश्न आहे की पूर्वीच्या राजांनी आरशाचा उपयोग कशासाठी केला, तर सजावटी करता. हे बघा, राजवाडे कशा करता करायचे, सजावटी करता. म्हणजे इथे ऑप्शन कुठला असणार आहे, आपला राजवाडा सजवण्यासाठी. सो थर्ड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, आरसा हा आपला खरा मित्र असतो. कारण काय कारण आहे त्याचं, काय इथे काय सांगितलंय बघा, कारण तो आपल्याला आपली छबी दाखवतो. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. थर्ड बघा, स्वच्छ या शब्दाचा कोणता शब्द उतारात आलेला आहे. स्वच्छ म्हणजे काय, निर्मळ. ठीक आहे. सो ऑप्शन 3. तिसरा उतारा बघूयात. इंग्रजांच्या गुलामीतून देशाला मुक्त करण्यासाठी गांधीजी इंग्रजांविरुद्ध लढले. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. अहिंसेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सत्य, अहिंसा व प्रेम याची शिकवण त्यांनी साऱ्या जगाला दिली. महात्मा गांधीजींची राहणी अत्यंत साधी होती. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ते झटले. त्यांनी आपले जीवन देश सेवेत घालवले आणि त्यांच्या या महान कार्यामुळेच लोक त्यांना महात्मा असे म्हणतात. आता बघा ह्याच्यावर क्वेश्चन आहेत. गांधीजींना लोक महात्मा असे म्हणतात कारण, तर त्यांनी काय केलं, आयुष्यभर त्यांनी देशाची सेवा केली. जिथे सेकंड ऑप्शन येईल, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी देश सेवेत घालवलं, म्हणून सेकंड ऑप्शन. पुढीलपैकी कोणती गोष्ट गांधीजींनी केली नाही. काय केलं नाही, देशासाठी तुरुंगवास भोगला, आपले जीवन देश सेवेत घालवले, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि महात्मा होण्यासाठी आयुष्यभर झटले नाही. हे महात्मा हे त्यांना लोकांनी दिलेली उपाधी आहे. ठीक आहे. हे तिन्ही गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यात केल्या, पण हे त्याच्यासाठी झटले नाही, म्हणून ऑप्शन 4. त्याच्यानंतर बघा थर्ड, गांधीजींनी जगाला कोणती शिकवण दिली. कोणती शिकवण दिली, अस्पृश्यांच्या उद्धाराची, तुरुंगवास भोगण्याची, सत्य, अहिंसा व प्रेमाची आणि देशसेवेची व स्वातंत्र्याची. कुठली शिक्षा दिली त्यांनी, सत्य, अहिंसा आणि प्रेमाची. ऑप्शन 3 मार्क करा इथे. चला उतारा 4 बघूयात आपण. पूर्वी आपल्या भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी भारतीय जनतेने लढा दिला. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. हा आपला राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सरकारी कार्यालयांवर तसेच शाळांमध्ये व वसाहतींमध्ये राष्ट्रध्वज फडकवतात. देशभर सर्वत्र ध्वजारोहणाचे कार्यक्रम होतात. राष्ट्रध्वजाला वंदन करून ध्वजगीत व राष्ट्रगीत म्हणतात. राजधानीच्या शहरात लष्कराचे संचलन व कवायती होतात. संध्याकाळी करमणुकीचे कार्यक्रम होतात. रात्री दिव्यांची रोषणाई करतात. आता ह्या उतार्यावर प्रश्न बघूयात. आपल्या देशाचा राष्ट्रीय सण कोणता आहे, स्वातंत्र्य दिन. ज्यावर उतारा आहे तेच आन्सर आहे इथे, ऑप्शन 4.
त्याच्यानंतर बघा कसरत या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द वरील उत्तरात आलेला आहे? कसरत म्हणजे काय? कवायत. कवायत तुम्ही शाळेत करत असाल ना, कवायतीचे वेगवेगळे प्रकार, ते म्हणजे कसरत. सो ऑप्शन 1. थर्ड बघा, भारतीय जनतेने 1947 पूर्वी कशासाठी लढा दिला होता? इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी, का इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी, राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी, का राष्ट्रीय सण साजरा करण्यासाठी? कसा करता दिला होता की इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी. सो ऑप्शन 2 इथे मार्क करा. चला लगेच पुढचा उतारा बघूयात. नदी डोंगरात उगम पावते, ती सखल भागातून वाहते आणि अखेर समुद्राला मिळते. नदीच्या काठावर लोक वस्ती करतात. नदीच्या पाण्याने माणसाला खूप उपयोग आहेत. नदीच्या पाण्यामुळे काठावर पिके येतात. नदीच्या पाण्यात मासे असतात. काही लोक नदीत मासेमारी करून अन्न मिळवतात. नदीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. नदीच्या पाण्याने कपडे धुतात. नदीच्या पाण्यात डुंबून आंघोळ करतात. नदीच्या पाण्यामध्ये कमळे फुलतात. काठावरील कारखान्यांतील दूषित पाणी नदीत सोडले चांगले नाही. कधी खूप पाऊस पडला की नदीला पूर येतो. नदीला लोक माता म्हणतात. नदी लोकांच्या कल्याणासाठी सतत वाहत असते. चला पहिला क्वेश्चन बघा मग काय विचारलाय. नदीच्या बाबतीत आपण कोणती वाईट गोष्ट करतो? काय करतो आपण इथे वाईट? की कारखान्यांचे दूषित पाणी नदीत सोडतो. हे एकदम वाईट गोष्ट आहे सर्वात नदी करता. सो ऑप्शन 3. कारण कारखान्यांमधनं जे केमिकल्स वगैरे बाहेर येतात ते सगळे नदीच्या पाण्यात येतात आणि मग ते पाणी खराब होतं. दुसरा क्वेश्चन बघा काय विचारलाय. नदी कुठे उगम पावते? कुठे उगम पावते? हे बघा तुम्ही नीट उतारा वाचला किंवा एक्झामच्या वेळेस पण बघितलं तर पहिलाच उत्तर आहे नदी डोंगरात उगम पावते आणि ती सखल भागातून वाहते आणि समुद्राला मिळते. सो इथे बघा ऑप्शन 4 मार्क करा, डोंगरात. थर्ड बघा, लोकांचे हित या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उत्तरात वापरलेला आहे? आता हित म्हणजे काय? हे जे चारही ऑप्शन आहेत पण मग त्याचा उत्तरात कुठला वापरलाय? तर उत्तरात बघा इथे कुठला वापरलाय. हे बघा, नदी लोकांच्या कल्याणासाठी सतत वाहत असते. म्हणजे लोकांचं हितच करते ना नदी, म्हणजे कल्याण हा शब्द उतार्यामध्ये वापरलाय. इथे फक्त उतार्यामधले वापरलेला याचाच आन्सर द्यायचा आहे. सो इथे सेकंड ऑप्शन. चला पुढचा पॅराग्राफ बघूयात. सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात. ते सीमेवर पहारा देतात. ते देशासाठी रात्रंदिवस सज्ज असतात. ते देशासाठी लढतात. त्यांचा गणवेश रुबाबदार असतो. त्यांचे संचलन शानदार वाटते. कठीण प्रसंगी सैनिक जनतेलाही मदत करतात. सैनिक आपल्या देशाची शान आहेत. मग त्याच्यावर प्रश्न बघा, सैनिकांचे मुख्य काम कोणते आहे? मुख्य काम आहे त्यांचे देशाचे रक्षण करणे. म्हणजे इथे चौथा ऑप्शन मार्क करा. सेकंड बघा, सैनिक कठीण प्रसंगी कोणाला मदत करतात? तर देशातील जनतेला मदत करतात. थर्ड ऑप्शन मार्क करा. लिहिलं ना इथे, देशासाठी कठीण प्रसंगी सैनिकही जनतेलाही मदत करतात. आता हे कधी जनतेला त्यांना मदत करायची गरज भासते? जेव्हा पूर वगैरे येतो, कुठे लोक अडकलेली असतील किंवा अजून काही ठिकाणी, इथे सैनिक मग प्रत्येक वेळी जनतेला मदत करतात. थर्ड बघा, राखण करणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रयोग उतार्यात आला आहे? राखण करणे म्हणजेच काय? रक्षण करणे. मग रक्षण करणे इथे आलंय बघा, पहिल्याच पॅराग्राफमध्ये पहिलंच क्वेश्चन हे सेंटेन्स आहे रक्षण करणे. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला पुढचा उतारा बघूयात. कासव हा प्राणी सर्वांना माहीत आहे. कासव जमिनीवर राहते आणि पाण्यातही राहते. ते पाण्यातील किडे खाते, त्यामुळे पाणी स्वच्छ बनते. म्हणून विहिरीत कासव पाळतात. कासव आपल्याला मदत करते, ते आपला मित्र आहे. कासव विचित्र दिसते, त्याच्या पाठीवर टणक कवच असते. ते खूप मजबूत असते. कासव हळूहळू चालते. कधी कधी धोका दिसतो, त्यावेळी कासव आपले पाय आणि डोके कवचात ओढून घेते. तुम्ही बघितलं असेलच कासव. ठीक आहे. सो कासव कुठे राहते? तर कासव दोन्हीकडे राहतं, जमिनीत आणि पाण्यात सुद्धा. सो ऑप्शन थर्ड मार्क करा इथे. कासव विहिरीत पाळतात कारण पाण्यातील किडे खाऊन ते पाणी स्वच्छ करते. चौथा ऑप्शन मार्क करा. इथे बघा लिहिलेलं आहे, पाण्यातील किडे खाते आणि पाणी स्वच्छ बनते. धोका दिसल्यावर कासव काय करते? धोका दिसल्यावर कासव आपले पाय आणि डोके कवचात ओढून घेते. म्हणजे इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला पुढचा उत्तर बघूया लगेच. काल सकाळी 6च्या सुमारास मी बाबांबरोबर फिरायला गेलो होतो. पूर्वेकडून सूर्य वर येत होता. सूर्याची ती लालसर पिवळी किरणे किती छान, वेगळी व छान दिसत होती. त्यांच्याकडे मी वारंवार पाहत होतो. सकाळचा तो गारवा किती छान वाटत होता. रस्त्यातल्या झाडांवर वेगवेगळे पक्षी बसलेले होते. त्यांचे वेगवेगळे आवाज कानावर पडत होते.
बाबा खूपच भरभर चालत होते. चालता चालता मी मात्र दमलो होतो. बाबांना मी थांबायला सांगितले. आम्ही एका ठिकाणी बसलो. बाबा सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी मला सांगत होते. खरंच त्या शुद्ध व मोकळ्या हवेचा अनुभव मला येत होता. मला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. आता ह्याच्यावरची क्वेश्चन बघूयात. वडील मुलाला कशाविषयी सांगत होते? ते सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी सांगत होते. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. तुम्हाला जर उतारा शोधून हवा असेल तो क्वेश्चन, तर इथे बघा, बाबा सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी मला सांगत होते. चला पुढे बघा. सकाळच्या वातावरणाचा मुलांवर कोणता परिणाम होत होता? मुलावर कोणता परिणाम होत होता? तर त्या मुलाला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. सूर्याची किरणे मुलाला छान वाटत होती कारण, इथे बघा, इथेच आन्सर आहे. सूर्याची किती लालसर पिवळी किरणे किती वेगळी व छान दिसत होती. म्हणजे इथे ऑप्शन कुठला असणार आहे? फोर्थ ऑप्शन. चला शेवटचा उत्तर बघूयात. हा 2023 मध्ये विचारला होता. आपला राष्ट्रीय ध्वज म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. आयताकृती आकाराचा हा तिरंगा ध्वज राष्ट्रीय निशाण आहे. तो 3 रंगांनी 3 समान भागात सजलेला आहे. या प्रत्येक भागाला विशिष्ट अर्थ आहे. भारतीय ध्वज एकतेचे प्रतीक आहे. राष्ट्रध्वजाचा सर्वात वरचा केशरी रंग हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले त्यांच्या त्यागाची आठवण करून देतो. देशाप्रती धैर्य आणि निस्वार्थीपणा दर्शवतो. मधला पांढरा रंग राष्ट्राची शांतता, पवित्रता, शुद्धता आणि साधेपणा दाखवतो. तो सर्वांना सामावून घेतो. सर्वात खालचा रंग हिरवा, तो हरित श्यामल, भूमातेला समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाचे, देशाच्या भरभराटीचे आणि समृद्धीचे द्योतक आहे. सतत परिश्रम करा असा संदेश तो देतो. मध्यभागी असलेले निळ्या रंगाचे अशोक चक्र हे शांतीचे, अहिंसेचे व सद्गुणांचे प्रतीक आहे. आपल्या देशाची थोर परंपरा, संस्कृती त्याचे निदर्शक आहेत. सतत कार्यरत राहा, गतिमान राहा, वेळ वाया घालवू नका असा संदेश ते देते. ठीक आहे, इथे आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यावरची आता क्वेश्चन बघूयात. अशोक चक्र पुढीलपैकी कोणता संदेश देत नाही? आता कुठला संदेश देतं? की सतत कार्यरत राहा, परिश्रम करू नका, हे देतं का संदेश? नाही देत. गतिमान राहा हा संदेश देतं. वेळेचा अपव्यय करू नका हा संदेश देतं. म्हणजे कुठला संदेश देत नाही की परिश्रम करू नका, कष्ट करू नका असा संदेश कोणी देईल का? नाही. सो ऑप्शन 2. देशासाठी बलिदान करणाऱ्यांच्या त्यागाची आठवण करून देणारा रंग कोणता? इथे बघा, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले त्यांच्या त्यागाची आठवण करून देतो. कुठला रंग? केशरी रंग. सो इथे बघा, चौथा ऑप्शन मार्क करा. वाक्यपूर्ती होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. पांढरा रंग हा कशाचे प्रतीक आहे? पांढरा रंग तर शांतता व साधेपणा तो दाखवतो. इथे बघा, मधला पांढरा रंग राष्ट्राची शांतता, पवित्रता, शुद्धता व साधेपणा दाखवतो. चौथा ऑप्शन मार्क करा इथे. चला, इथे आपला पहिला लेसन संपलेला आहे. आता ह्याच्या पुढचे लेसन मी लवकरच घेऊन येईल. तुमची स्कॉलरशिपची एक्झाम जवळ येते. मला थोडा उशीरच झाला हे व्हिडिओ सगळे अपलोड करायला, कारण बाकीचे मी 5th to 7th 8th स्टँडर्डचे व्हिडिओ पण मी अपलोड करते. ते सुद्धा तुम्ही बघा, माझ्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.